चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, आज 12वी बोर्डच्या एक्झाममध्ये येणारा सेक्शन 4 हा आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 3 हा पूर्णपणे मी कंप्लीट केलेला आहे। सेक्शन 3 मध्ये जेवढे पण क्वेश्चन्स येतात आणि मी रिकमेंड कोणते कोणते केलेले आहेत याच्यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे। आणि इतर जे येणारे जे ऑप्शन आहेत, जसं ईमेल रायटिंग आहे, रिपोर्ट रायटिंग आहे, ब्लॉग रायटिंग आहे, या प्रत्येक टॉपिकवरती मी एक एक व्हिडिओ बनवलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्या व्हिडिओची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे या ठिकाणी, ठीक आहे। तर ते जाऊन तुम्ही चेक करून घ्यायचं आहे आणि ज्यांनी व्हिडिओ पाहिला असेल त्यांनीही जाऊन परत एकदा रिव्हिजन करून घ्यायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनाच माहिती आहे की आपला जो 12वी बोर्डाची परीक्षा आहे ती एकदम जवळ आलेली आहे। खूप कमी दिवस राहिलेले आहेत। काही विद्यार्थ्यांचे तर प्रिलियम्ससुद्धा या ठिकाणी चालू आहे। पण बघा, या ठिकाणी एका विद्यार्थिनीने मला कॉमेंट या ठिकाणी केला होता की सेक्शन 4 मधला हिस्ट्री ऑफ नॉवेल या ठिकाणी थोडंसं समजावून देण्याचा प्रयत्न करा असं। तर मी या ठिकाणी आज तुमच्यासाठी हिस्ट्री ऑफ नॉवेल एक शॉर्ट एक्सप्लेनेशन सोबत आज आपण हे बघणार आहोत, ठीक आहे। पूर्ण डिटेलमध्ये मी घेणार नाहीये, पण ह्याच्यावरती कसे प्रश्न विचारले जातात हे फक्त तुम्हाला या ठिकाणी मी एक शॉर्ट ट्रिकमध्ये सांगणार आहे। सेक्शन 4 पहिला नॉवेल आहे। सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की पहिला नॉवेल कोणता असतो, हिस्ट्री ऑफ नॉवेल, ठीक आहे। तर हा आपला पहिला नॉवेल आहे 12वीच्या टेक्स्टबुकमध्ये, ठीक आहे। ही आपली टेक्स्टबुक आहे आणि टेक्स्टबुकमधला हा पहिला नॉवेल आहे हिस्ट्री ऑफ नॉवेल। म्हणजे आपण नॉवेलचा इतिहास या नॉवेलमध्ये पाहणार आहोत, ओके। तर बघा, काही ज्या गोष्टी आहेत त्याच फक्त या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत आणि हा पेज इम्पॉर्टंट आहे। म्हणजे हिस्ट्री ऑफ नॉवेलचा जो पहिला पेज आहे, ठीक आहे, पेज नंबर मी तुम्हाला सांगते, पेज नंबर 173। तर तुमच्याकडे जर टेक्स्टबुक असेल तर सगळ्यांनी टेक्स्टबुक घेऊन सोबत बसायचं आहे आणि काही गोष्टीला मी अंडरलाईन या ठिकाणी आज करायला सांगणार आहे। तर तुम्ही पेन्सिलीने काय करायचं आहे, अंडरलाईन सुद्धा करून घ्यायचं आहे। तर ज्यांच्याकडे टेक्स्टबुक असेल त्यांनी काय करायचं आहे, टेक्स्टबुक घेऊन बसायचं आहे सोबत व्हिडिओ पाहताना। आणि ज्यांच्याकडे टेक्स्टबुक नाही अवेलेबल आता सध्या, तर त्यांनी काय करायचं आहे, एक नोटबुक घेऊन आणि पेन घेऊन बसायचं आहे, जेणेकरून काही गोष्टी मी जे सांगणार आहेत त्याची नोट्स तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता। बघा, सेक्शन 4 मध्ये पहिला जो प्रश्न असणार आहे आपला, ठीक आहे, नॉवेलमध्ये पहिला जो प्रश्न असणार आहे तो हिस्ट्री ऑफ नॉवेलवरती कंपल्सरी येणार आहे। म्हणजे 110% गॅरंटी आहे की आपल्याला आपल्या हिस्ट्री ऑफ नॉवेलवरती पहिला क्वेश्चन हा असणारच आहे। पण मी बहुतेक प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहिलेल्या आहेत। तर ह्या ठिकाणी कसा प्रश्न विचारला जातो, तर हिस्ट्री ऑफ नॉवेलवरती मोठे प्रश्न विचारले जात नाहीयेत, तर जे छोटे प्रश्न आहेत, ठीक आहे, ऑब्जेक्टिव्स, ठीक आहे, अशी प्रश्न विचारले जातात। तरी मी थोडंसं एक्सप्लेन या ठिकाणी तुम्हाला करते आहे। The 18th century has gifted English literature two entirely new forms which are without any traces in the ancient classical heritage. One of those, the periodical essay and the other was novel. ठीक आहे, दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी भेटलेल्या आहेत। पहिला द पिरियडिकल एसे आणि दुसरा आहे नॉवेल, ठीक आहे। आता फक्त या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवायचं आहे, बाकीचं काही गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायचं नाहीये, बघा, ठीक आहे। तर हे फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की व्हॉट इज नॉवेल, ठीक आहे। तर नॉवेल काय आहे, तर या ठिकाणी तुम्हाला नॉवेल विषयी सुद्धा दिलेला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जास्त काही याच्यामध्ये लक्षात ठेवायचं नाहीये। आपण काय बघणार आहोत, द नॉवेल ॲज अ लिटररी जॅनर हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट 2000 years among the early precursors of novel, a collection of tales known as Greek romances dating from the second to 6th century may top the list, ठीक आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मला नाही वाटत की प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला या ठिकाणी अशाबद्दल विचारतील। फक्त हां, तुम्हाला कदाचित नॉवेलची जी डेफिनेशन आहे ती या ठिकाणी कदाचित विचारली जाऊ शकते किंवा कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्ससाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, पण ह्याच्यासाठी मी पूर्ण गॅरंटीड नाही आहे, ठीक आहे। म्हणजे ह्याचं मी 100% गॅरंटी घेत नाहीये। पण हा पुढचा जो प्रश्न आहे ह्याच्याबद्दल मी भरपूर वेळा पाहिलेला आहे की हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो। फॉर एक्झाम्पल, आता हे बघा, हे जी नावं आहेत ना, ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। मुरासाकी शिकिबू टेल ऑफ जेंजी, तर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कोणी नॉवेल लिहिलेलं होतं आणि कोणतं नॉवेल लिहिलेलं होतं, ठीक आहे। कोणी लिहिलंय आणि कोणतं नॉवेल लिहिलंय हे मात्र लक्षात ठेवायचं आहे। मुरासाकी शिकिबूज हे तुम्हाला मॅच द फॉलोइंगसाठी पण येऊ शकतं, ठीक आहे। तर मुरासाकी शिकिबूज टेल ऑफ जेंजी हे लक्षात ठेवायचं आहे। अशाच पद्धतीने पुढेही सुद्धा नावे दिलेली आहेत। डॉन किझॉट आहे, स्पॅनिश रायटर होते, मायगेल दे कार्वेंटेस आहेत, हे सगळी नावं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहेत फक्त ह्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 173 मध्ये, ठीक आहे।
ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे नॉवेल कोणी लिहिलेलं होतं, ठीक आहे, आणि नॉवेलचं नाव काय आहे, अशाबद्दल तुम्हाला ही नावं लक्षात ठेवायची आहे. मॅच द फॉलोइंगसाठी हा प्रश्न येऊ शकतो. आणि परत एकदा सांगते की हिस्ट्री ऑफ नॉवेलवरती जास्तीत जास्त जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत ते जास्त विचारलेले आहेत. दुसरे कोणतेच प्रश्न या ठिकाणी मी पाहिलेले आहेत की विचारले गेलेले नाही आहेत. तर यामध्ये पूर्ण हे जे पूर्ण आहे ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर कोणी कोणतं नॉवेल या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच पद्धतीने पुढे जर तुम्ही या ठिकाणी बघाल तर असंच या ठिकाणी बघा द पिलग्रिम्स प्रोग्रेस या ठिकाणी आहे. हे नाव सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जोन बुनियान, ठीक आहे, ओरुनोकू, हे सगळ्या अफ्राबेन, हे सगळी नावं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. मॅच द फॉलोविंग, ठीक आहे, फिल इन द ब्लँक्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येऊ शकतात. तर इथे तुम्हाला फक्त जी नावं आहेत त्याला अंडरलाईन करून ठेवायचं आहे किंवा ह्याचे नोट्स बनवून ठेवायचे आहेत. ठीक आहे, अंडरलाईन करून ठेवा, नोट्स बनवून ठेवा की कोणता नॉवेल कोणी लिहिलंय आणि कधी लिहिलंय. हे सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, नोट्स काढून ठेवायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी बघा इंडियन सिनेरिओ काहीतरी दिलेलं आहे, टॉपिक दिलेला आहे इंडियन सिनेरिओ. तर ह्यामध्ये जास्तीत जास्त कोणता प्रश्न विचारला जातो तर राजमोहन्स वाईफ कोणी लिहिलेलं होतं, ही पुस्तक कोणी लिहिली आहे, हे नॉवेल कोणी लिहिलेलं आहे तर बंकिम चंद्र चट्टोपाध्याय, हे नाव लक्षात ठेवायचं आहे. इंडियन रायटर म्हणून राजमोहन्स वाईफ कोणी लिहिलेलं आहे बाय बंकिम चंद्र चट्टोपाध्याय. ठीक आहे, हे नाव सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. का लक्षात ठेवायचं आहे, द इंडियन फील्ड वॉज द फर्स्ट नॉवेल इन इंग्लिश रिटन बाय अन इंडियन. तर हे सगळं, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, अंडरलाईन करून ठेवायच्या आहेत आणि ह्याचे नोट्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बनवून ठेवायचं आहेत. असंच पुढे तुम्हाला या ठिकाणी नावं दिलेली आहेत. मुलकराज आनंद आहे, ठीक आहे, R.K. नारायण आहे, राजाराव आहेत. ह्या सगळ्या ज्या पण गोष्टी आहेत त्याला काय करायचं आहे, तुम्ही असे अंडरलाईन करून ठेवायचं आहे आणि लक्षात फक्त मात्र या ठिकाणी ठेवावं लागणार आहे. तर पुढे जे दिलेलं आहे ते थोडंसं या ठिकाणी बघा, नॉवेलाबद्दल या ठिकाणी थोडंसं दिलेलं आहे तुम्हाला की अ नॉवेला द वर्ड ऑर्गनायटेड फ्रॉम द इटालियन वर्ड नॉवेले. ठीक आहे, हा कुठून आला शब्द तर इटालियन वर्ड आहे नॉवेले, ह्यापासून हा शब्द आलेला आहे नॉवेला. हे फक्त थोडंसं लक्षात ठेवायचं आहे, जास्त लक्षात ठेवायची गरज नाही आहे. एलिमेंट्स ऑफ नॉवेल, नॉवेलचे एलिमेंट्स कोणकोणते आहेत तर फक्त जे टॉपिक्स आहेत ते या ठिकाणी पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. थीम आहे, प्लॉट आहे, देन कॅरेक्टर आहे, कॅरेक्टर नंतर या ठिकाणी सेटिंग आहे, कॉन्फ्लिक्ट आहे, लँग्वेज आहे. ठीक आहे, आता नॉवेलची थीम काय आहे लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे. कशा पद्धतीने नॅरेट केलेलं आहे, कशा पद्धतीने नॅरेट केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. प्लॉट सुद्धा नॉवेलामध्ये अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर कॅरेक्टरचं सगळ्यांना माहिती आहे की कॅरेक्टर शिवाय तर आपला नॉवेल कम्प्लीट होणारच नाही आहे, म्हणजे कॅरेक्टर हे खूप महत्त्वाचं आहे. सेटिंग महत्त्वाची आहे, बॅकग्राऊंड, ठीक आहे, सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच इज द स्टोरी, ठीक आहे, टेक्स प्लेस. त्यानंतर कॉन्फ्लिक्ट, स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस, एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे कॉन्फ्लिक्टमध्ये. आणि लँग्वेज, ठीक आहे, लँग्वेज, त्या नॉवेलची लँग्वेज काय आहे, स्टाईल काय आहे, हे मात्र या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हे किती पॉईंट्स आहेत तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 पॉईंट्स या ठिकाणी तुम्हाला नॉवेलाचे एलिमेंट्स ऑफ नॉवेलचे दिलेले आहेत. 6 पॉईंट्स हे लक्षात ठेवायचं आहे. काय करायचं आहे, नोट्स काढून ठेवायचं आहे या ठिकाणी. ठीक आहे, 6 पॉईंट्स लक्षात ठेवायचे. पुढे सुद्धा दिलेले आहेत, तर पुढे आपण जाऊया. पेज नंबर 175 वरती 6 दिलेले आहेत. आणि टाईप्स ऑफ नॉवेलमध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. टाईप्स ऑफ नॉवेलमध्ये रिअलिस्टिक नॉवेल आहे, ठीक आहे, पिकॅरिस नॉवेल आहे, त्यानंतर हिस्टोरिकल नॉवेल आहे, इपिस्टोलरी नॉवेल आहे, ठीक आहे, गोथिक नॉवेल आहे, ऑटोबायोग्राफिकल नॉवेल आहे. आणि हे सगळी जी नॉवेल आहेत ती तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहेत. युटोपियन आहे, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत टाईप्स ऑफ नॉवेलमध्ये. त्यानंतर आपण थोडंसं ब्रेन स्टॉर्मिंगकडे या ठिकाणी येऊया. मला 100% तर मी सांगू शकत नाही, पण हो एवढी तर गॅरंटी आहे की जास्तीत जास्त प्रश्न बोर्डामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये जर तुम्ही पाहिले तर हिस्ट्री ऑफ नॉवेलचे जे प्रश्न आहेत ते ब्रेन स्टॉर्मिंगमधून जास्तीत जास्त आलेले आहेत. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी मॅच द फॉलोविंगमध्ये तुम्हाला या ठिकाणी काय दिलेले आहेत, नावं दिलेली आहेत. ठीक आहे, मुरासाकी शिकिबुने कोणतं नावं लिहिलेलं होतं तर टेल ऑफ जेंजी. तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. ओके, डॉन किझॉट, हे सगळी नावं मी तुम्हाला पहिले सांगितलेली होती. राजमोहन्स वाईफ अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर बघा मॅच द कॉलम्स जे आहे हा प्रश्न या ठिकाणी तुम्ही कंपल्सरी नीट लर्न करून जायचा आहे परीक्षेच्या आधी. ओके, देन दुसरा प्रश्न सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. पिक आउट द ऑड एलिमेंट फ्रॉम द ग्रुप. हा प्रश्न सुद्धा
हिस्ट्री ऑफ नॉवेलमध्ये विचारला जातो. ठीक आहे, मॅच द कॉलम्स आहे, एलिमेंट्स ऑड मॅन एलिमेंट आहे, हा सुद्धा प्रश्न विचारला जातो. कम्प्लीट द फॉलोविंग सेंटेन्स आहे, कम्प्लीट द फॉलोविंग स्टेटमेंट्स आहेत. तर बघा या ठिकाणी हिस्ट्री ऑफ नॉवेलचे जे ब्रेन स्टॉर्मिंग आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, ऑब्जेक्टिव्ह लर्न करून ठेवायचं आहे. शॉर्ट नोट्समध्ये काय काय दिलेलं आहे, स्टाईल ऑफ द नॉवेल दिलेलं आहे, त्यानंतर आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल दिलेला आहे, नॉवेला दिलेला आहे आणि इंडियन ट्रॅडिशन ऑफ नॉवेल दिलेला आहे. तर हे 4 टॉपिक या ठिकाणी शॉर्ट नोट्ससाठी दिलेले आहेत. पण तरी मी भर कशावरती तुम्हाला द्यायला लावणार आहे तो म्हणजे मॅच द कॉलम्स आणि ऑड मॅन एलिमेंट, ह्याच्यावरती मी जास्तीत जास्त तुम्हाला सांगणार आहे की हा प्रश्न तुम्ही नीट करूनच जायचा आहे. कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट आणि बाकीच्या ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या नोट्स काढून ठेवायच्या आहेत आणि रीड करून ठेवायच्या आहेत, जेणेकरून ह्याच्यावरती कोणताही प्रश्न आला हिस्ट्री ऑफ नॉवेलवरती तरी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क या ठिकाणी भेटू शकतात. ठीक आहे, आणि काही विद्यार्थ्यांनी जे आहेत त्यांनी कॉमेंट्स केलेला होता हिस्ट्री ऑफ नॉवेलसाठी, तर मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. नाहीतर आपला सेक्शन 4 ह्याच्यावरती जास्तीत जास्त फोकस आपला असणार आहे, कारण 16 पैकी 16 मार्क त्या ठिकाणी आपल्याला कंपल्सरी भेटतातच. ठीक आहे, आपण जर फॉर्मॅटचा नीट यूज केला तर आपल्याला 16 पैकी 16 मार्क त्या ठिकाणी भेटतात. तरीही इतर अजून तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही तुम्हाला विचारायचं असेल तर मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता, किंवा पुढचा जो टॉपिक आहे, पुढचा जो व्हिडिओ आहे मी कोणत्या टॉपिकवरती बनवू ह्याच्यावरतीही तुम्ही मला एक कॉमेंट करू शकता. तर आशा करते विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.